महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही शिक्षकांच्या न्याय आणि हक्कासाठी निर्माण केले आहे। आणि या संघटनेचं मुहूर्तमेढ आम्ही विजयादशमीच्या दिवशी 2 वर्षापूर्वी रोवलं होतं आणि त्याला आज 2 वर्षे पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी विजयादशमीच्या मुहूर्तावर दुसरा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत। या कार्यक्रमामध्ये या मेळाव्यामध्ये आम्ही आमच्या सोबत असलेले जे आमचे सल्लागार आणि काही सेवानिवृत्त शिक्षक झाले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला आहे। संघटनेचे काही सदस्य झाले आहेत त्या सदस्य झालेल्या लोकांना आम्ही त्यांचे ओळखपत्र सुद्धा या ठिकाणी दिले आहेत। तर त्याचबरोबर संघटना काय काम करते, संघटना कशा पद्धतीमध्ये रुजली पाहिजे, संघटनेचा हेतू काय याविषयी मार्गदर्शन सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि भरपूर लोक 500 पेक्षा जास्त लोक या 5 जिल्ह्यातून या ठिकाणी या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आलेत। विविध प्रकारची मी 2.5 वर्षामध्ये केलेली कामं या ठिकाणी आपण सगळ्यांना सांगितली आहेत। 10,000 पेक्षा जास्त कामं आपण करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत। अनेक अनुकंप तत्वावरच्या लोकांना आपण 141 लोकांना आपण न्याय मिळवून दिलेला आहे। अनुदान असेल, पेन्शन असेल, आश्वासित प्रगती योजना असेल, अशैक्षणिक कामं असतील, प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा असतील, त्याचबरोबर डिग्री कॉलेज असतील, या सगळ्या शिक्षकांचे जे काही प्रश्न आहेत ते मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील किंवा संस्था लेवलचे असतील, त्या सगळ्या प्रश्नांच्या या ठिकाणी उहापोह आपण केला आहे आणि सर्वांना ही संघटना वाढवण्यासाठी आपण मदत करा अशी विनंती केली आहे। हे सर्व काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे असतील आणि आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, उदयजी सामंत साहेब असतील, ही सगळी मंडळी, कोकणातले सगळे नितेशजी राणे साहेब असतील, प्रतापजी सरनाईक साहेब असतील, गणेशजी नाईक साहेब असतील, त्याचबरोबर या ठिकाणचे सगळे आमचे आमदार खासदार असतील, हे सर्वजण सातत्याने माझ्या पाठीशी असतात। म्हणून मला हे काम करण्यामध्ये यशस्वी येत असते। खास करून रवींद्र चव्हाण साहेब जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आमचे ते सातत्याने सगळ्या कामामध्ये मला मदत करत असतात। ते अत्यंत प्रभावीपणे आमचे जे काही शिक्षकांचे प्रश्न असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवत असतात। गिरीजी महाजन साहेब असतील, त्याचबरोबर पंकजी भोयर साहेब राज्यमंत्री असतील, हे सगळे लोक सातत्याने या संघटनेला आमच्या सातत्याने शिक्षकांची कामं करण्यासाठी मदत करत असतात। आज संघटनेचा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा केला आहे। शिक्षकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा प्रोत्साहन भरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आज दसरा आहे। आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना, सर्व शिक्षक बंधू भगिनींना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा दसरा आनंद, ऐश्वर्य, संपन्न आरोग्य असं लाभो असं ईश्वराला प्रार्थना करतो आणि आपल्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर, जूने पेंशन योजना को लेकर के क्या कहेंगे? उसके साथ साथ टप्पेवारी दसरे आपको जाता है, सर उसका क्या कहेंगे? जुनी पेन्शन बघा, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे आमचे 26,000 शिक्षक आहेत राज्यातले। शासनाने एक आदेश काढला की ज्यांची जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची असेल अशा शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली जाईल। मात्र आमची नियुक्ती ही 2005 पूर्वीची आहे, जाहिरात सुद्धा 2005 पूर्वीची आहे। मात्र त्यावेळेला आम्ही विनंतात्वावर असणार किंवा आम्ही टप्प्यावर आहोत, अंशतः अनुदानावर आहोत, म्हणून आम्हाला पेन्शन पासून वंचित ठेवलं गेलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये कार्यवाही सुरू आहे। निश्चितपणे राज्य शासनाला विनंती करून राज्य शासन त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन येणाऱ्या दिवसात लवकरच जुनी पेन्शन 26,000 शिक्षकांना देण्यासाठी प्रयत्न करेल। याकरता मी शिक्षक आमदार म्हणून सातत्याने प्रयत्न करणार आहे। अनुदानाचा विषय तर सुटलेच आहे, आता टप्पा अनुदानाचा विषय सुटलेला आहे। आता 80% लोक पोहोचलेले आहेत। काही 40 वर जाणार, काही 60 वर जाणार, काही 80 वर आले, काही 99-20% आले आहेत। त्यांचा अनुदानाचा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित दिलेला आहे की 1 ऑगस्ट 2025 पासून त्यांना अनुदान मिळेल। त्यामध्ये काही राहिलेले लोक आहेत, त्रुटीपूर्ततावाले आहेत, त्याचबरोबर काही शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येवाले किंवा अन्य काही छोट्या अडचणी आहेत, त्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे मला असं वाटतं राज्य सरकार हे सर्वांच्या सोबत राहून काम करेल आणि त्याकरता एक आमदार म्हणून सातत्याने मी प्रयत्न करत राहणार आहे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।